श्री गणेशाय नमः. तर बघा, बरेच दिवस झालं पाऊस उघडला होता, तर आज सकाळी सकाळी पावसाने पुन्हा सुरुवात केली आणि तितक्यात बघा लाईट देखील गेलेली आहे. तर सगळीकडे अंधार झालेला आहे आणि बाहेर देखील पाऊस पडत असल्यामुळे बाहेरचा देखील उजेड काय येत नाही. तर बघूया आता लाईट कधी येते. लाईट आल्यानंतरच तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ दाखवीन. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाओ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा, आता लाईट आलेली आहे. माझी आंघोळ वगैरे सगळं आवरलेलं आहे. पाऊस देखील आता थोडा थांबलेला आहे. तर मी पहिला गॅस वगैरे सगळं पुसून घेणार आहे आणि गॅसची पूजा करून मग आपण स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर मी सकाळचा स्वयंपाक खूप काही जास्त दाखवलेला नाही. सकाळचं रुटीन तर संध्याकाळचं दाखवलेलं आहे, कारण सकाळी आपलं कसं रोजचं जे भाजी भाकरी असतं ते रोजचंच होतं, त्यामुळे दाखवण्यासारखं काही नव्हतं, म्हणून मी इतकं काही सकाळचं स्वयंपाक वगैरे दाखवला नाही. तर संध्याकाळी मी काय बनवणार आहे बघा. तर संध्याकाळी बनवणार आहे कोथिंबीरची वडी, कारण कोथिंबीर देखील जास्त होती आणि आता बाजारात देखील कोथिंबीर स्वस्त झाली आणि चांगली देखील ताजी यायला लागली, त्यामुळे कोथिंबीर वडी मी बनवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता मी कोथिंबीर वड्या कशा बनवायच्या संध्याकाळी आपण भेटू. तर ही बघा, कोथिंबीरची एक पेंडी होती, ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर ती किती होते हे पाहायचं आहे. तर मी वाटीने ती मोजून घेणार आहे, कारण जितकी होते तितकं त्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं असतं. त्यामुळे 1 वाटी कोथिंबीर झालेली आहे, तर 1 वाटी मी डाळीचं पीठ देखील घेणार आहे. तर इथं बघा, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये डाळीच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ देखील मिसळलेलं आहे, म्हणजे आम्ही चक्कीतून दळून आणताना त्यामध्ये थोडंसं तांदूळ घालूनच डाळ दळून आणतो, त्यामुळे वरून काही घालण्याची आवश्यकता नाही. यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनापूड, थोडीशी हळद घेतलेली आहे. आणि बघा, इथं घेतलेला आहे मी थोडासा खरडा, त्यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून केलेलं आहे. आणि इथे घेतलेला आहे थोडासा ओवा, आणि मी यामध्ये दाखवलं नाही, तर यामध्ये मी थोडासा अर्धा लिंबू पिळून घेतलेला होता आणि एक छोटासा तुकडा गुळाचा यामध्ये घेतला होता. चिंचेचा कोळ नव्हता म्हणून मी इथे लिंबू वापरलेला आहे. तर यामुळे टेस्ट खूप छान होते, तुम्ही देखील वापरून बघा. आणि आता हे पीठ व्यवस्थित मळून त्याचे मी रोल बनवून घेते. तर वड्या उकडण्यासाठी गॅसवरती पातेल्यामध्ये बघा पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि हे आहेत आपल्या वड्या, त्याचे मी रोल बनवून घेतलेले आहेत. ते आता उकडायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत पाणी तापूपर्यंत मी इथं धूप लावून घेते, कारण धूप लावल्याशिवाय कामाला सुरुवात करावीशी वाटत नाही. पण आज थोडी गडबड होती म्हणून मी स्वयंपाकाला भरभर घातलं आणि आत्ता धूप लावून घेणार आहे, कारण मी आज थोडं लवकरच घरी आले होते. मग 3:30च्या वेळेलाच आपण धूप लावतो. मग लवकरच मी पीठ वगैरे मळून घेतलं. मग नंतर धूप लावायचा म्हटलं 6 वाजता, 6-6:30 वाजता. तर आता मी धूप लावून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करणार आहे. तर इथे बघा धूप लावून झालेलं आहे. तर बघा, जे आपलं पीठ मळलेलं होतं त्याचे मोठे मोठे 2 रोल करून ठेवलेले होते. तर आत्ता मी बनवलेले आहेत त्याचे 4 रोल, कारण मग मोठे जर बनवले तर शिजायला देखील वेळ लागतो. तर छोटे छोटे बनवले तर लवकर शिजलं जातं. तर जे आपलं
पुरण करतेलं पात्र असतं त्यामध्ये मी या वड्या शिजायला ठेवलेल्या आहेत आणि यावरती प्लेट झाकून घेते। तर बघा वांगी अशी बारीक चिरून घेतलेली आहेत। तर भरताप्रमाणे ही भाजी होते। तर मोठी वांगी नसतील भरताची तर अशा पद्धतीने बारीक वांगी चिरून भाजी बनवली तर खूप छान लागते आणि गौरीला ही भाजी आवडते। तर आता इकडे वड्यासुद्धा आहेत तर तोंडी लावायला, म्हणून मी ही वांग्याची भरतासारखी भाजी बनवणार आहे। तर बघा, तर गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून जिरे टाकलेले आहे। तर इथे मी मोहरी टाकलेली नाही, तर यामध्ये मोहरी टाकायची नाही, फक्त जिऱ्यानेच टेस्ट चांगली येते। तर इकडं मी वड्या देखील चेक करून घेतल्या आणि तेलामध्ये थोडासा हिंग, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि कांदा देखील टाकलेला आहे। तर कांदा परतला सोनेरी रंगावर, मग त्यामध्ये आपण हा टोमॅटो जो चिरलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर टोमॅटो परतल्यानंतर बघा यामध्ये थोडीशी चटणी टाकायची आहे आपल्या आवडीनुसार, तितकं तिखट हवं असेल तितकं, आणि थोडासा गरम मसाला, थोडा धनापूड टाकलेली आहे आणि यामध्ये ही बारीक चिरलेली वांगी टाकून घ्यायची आहेत आणि पाणी घालतानाच यामध्ये थोडंसं जास्त घालायचं आहे, म्हणजे अगदी आपल्याला असं गरगर शिजवून घ्यायचं आहे। जसं भरीत असतं ना तसं मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीत, तर गरगर शिजलं पाहिजे। आणि यामध्ये आणखीन एक टाकायचं आहे वस्तू, ती म्हणजे आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, तर त्याच्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते। तर ही भाजी एकदा करून बघा, खूप सुंदर लागते। आमच्या घरामध्ये मुलांना खूप आवडते ही भाजी, तर नक्की करून बघा। कधी कधी काय होतं, वांगी मिळत नाहीत भरतासाठी मोठी, लहान लहानच वांगी आलेली असतात आणि त्यावेळी जर तुम्हाला भरीत खाऊ वाटलं तर अशा पद्धतीची भाजी बनवला तर ती भरताची टेस्ट देते। तर आता मी ते भाजी झाकून ठेवते आणि आपल्या वड्या बघूया आता शिजलेत काय। तर बघा, ह्या आपल्या वड्या शिजलेल्या आहेत। आता ह्या चाकूने कट करून घेऊया। तर व्यवस्थित अशा कट करायच्या, काही वेळा असं तुटल्यासारख्या होतात। तर इथं वड्या कट करून झालेल्या आहेत। तर इथे बघा आपलं तेल तापलेलं आहे। आता तेलामध्ये ह्या वड्या एक एक अशा सोडून घ्यायच्या आहेत। तर जितक्या मावतात तितक्या तुम्ही यामध्ये वड्या सोडू शकता। तर वड्या बघा आपल्या तळून तयार आहेत, खूप छान अशा झालेल्या आहेत। टेस्टला सुद्धा तीळ घातल्यामुळे अगदी कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही देखील या खायला। तर कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। तर इथे बघा वांग्याची भाजी देखील आपली तयार झालेली आहे। वांग्याची भाजी म्हणा किंवा वांग्याचं भरीत म्हणा। तर बघा इथं जेवणाचं ताट वाढलेलं आहे। तर वांग्याची भाजी, वड्या आणि ही आहे वरण्याची आमटी। वरणा म्हणजे जो पावटा असतो त्याला आमच्याकडे वरणा म्हणतात। तर वरण्याची आमटी आमच्या घरामध्ये खूप आवडते, तर वरण्याची आमटी बनवलेली आहे। तर या जेवायला सगळेजण।